नमस्कार. जगन्नाथपुरी रथयात्रा सध्या म्हणजे सोशल मीडियावर खूप दिसते. रील्समधून, बातम्यांमधून तिची भव्यता जाणवतीये. हो, अगदी. पण या रथयात्रेमागे आणि खुद्द जगन्नाथ मंदिरामागे अनेक गूढ गोष्टी, मोठा इतिहास आणि लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. बरोबर. आज आपण जरा सखोल बघूया. मंदिराची रचना, परंपरा, इतिहास काय काय आहे यात? नक्कीच. कारण जगन्नाथपुरी हे फक्त एक मंदिर नाहीये. ते श्रद्धा, इतिहास आणि अनेक रहस्यमय कथांचे केंद्रच आहे म्हणा ना. रामेश्वरम, बद्रीनाथ, द्वारका यांच्यासारखंच हे एक महत्वाचं चारधाम तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे भारतातल्या 4 मुख्य पवित्र ठिकाणांपैकी एक. अच्छा. आणि याचा संबंध तर अगदी 8व्या शतकातल्या आदि शंकराचार्यांपर्यंत जातो. त्यांनी इथे गोवर्धन मठ स्थापन केला. ओके. आणि सगळ्यात पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिथल्या मूर्ती, बरोबर? त्या दगडाच्या नाहीत म्हणे. नाही, अजिबात नाही. भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती या खास निवडलेल्या लिंबाच्या लाकडापासून बनवतात. अरे वा, लाकडाच्या मूर्ती? हो. आणि दर 12 वर्षांनी या मूर्ती बदलल्या जातात. त्याला नवकलेवर असं म्हणतात. नवकलेवर? ऐकलंय याबद्दल. ही प्रक्रिया खूप गुप्त असते असं म्हणतात. हो, अत्यंत गुप्त. ह्याच नवकलेवर प्रक्रियेशी जोडलेली आहे ब्रह्मपदार्थाची गोष्ट. ती तर अजूनच रहस्यमय आहे. अच्छा. काय आहे ते? म्हणजे बघा, जेव्हा मूर्ती बदलायची वेळ येते तेव्हा पूर्ण शहराची वीज घालवतात. सीआरपीएफचा कडेकोट बंदोबस्त असतो. बापरे. आणि एका निवडक ज्येष्ठ पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला गाभाऱ्यात पाठवतात. त्या जुन्या मूर्तीतनं एक ब्रह्मपदार्थ पाडला जातो आणि तो नव्या मूर्तीत ठेवतात. ब्रह्मपदार्थ म्हणजे काय नक्की? तेच तर गूढ आहे. तो नेमका काय पदार्थ आहे हे कोणालाच माहिती नाही. पण ज्या पुजाऱ्यांनी पिढ्यानपिढ्या हे काम केलंय त्यांच्या अनुभवानुसार तो पदार्थ जिवंत, म्हणजे असा धडधडणारा जाणवतो म्हणे. काय सांगताय? हो. आख्यायिका तर अशी आहे की ते भगवान श्रीकृष्णाचं हृदय आहे. अविश्वसनीय. म्हणजे ऐकूनच अंगावर काटा येतोय. आणि मंदिराच्या रचनेत पण अशीच काहीतरी जादू आहे ना? सिंह दरवाजाबद्दल काहीतरी ऐकलं होतं. आहे. खूप आश्चर्य आहेत रचनेत. तुम्ही सिंह दरवाजातून आत गेलात की समुद्राच्या लाटांचा जो बाहेर आवाज असतो तो पूर्णपणे बंद होतो. अच्छा. हो. आणि बाहेर पाऊल टाकताच परत तो आवाज ऐकू यायला लागतो. जणू काही आत वेगळंच जग आहे. खरंच की काय? आणि अजून एक गोष्ट, मंदिराच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. हे खरंय? हो, हेही खरंय. दिवसाच्या कुठल्याही वेळेला शिखराची सावली जमिनीवर दिसत नाही. आणि अजून एक बघा, शिखरावरचा जो ध्वज आहे तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत राहतो. अरे वा, विरुद्ध दिशेने कसं शक्य आहे? हे कोडच आहे. आणि तो ध्वज रोज बदलला जातो. एका पुजाऱ्याला रोज वर चढून तो ध्वज बदलावा लागतो. रोज? हो, रोज. आणि अशी मान्यता आहे की जर एखाद्या दिवसाचा जरी खंड पडला तर मंदिर पुढची 18 वर्ष बंद राहील. बापरे. म्हणजे किती काटेकोरपणे पाळत असतील हे नियम. अगदी. आणि ते मंदिरावरून पक्षी किंवा विमानं उडत नाहीत म्हणतात, त्याचं काय? असं म्हणतात की यामागे काही कारणं असू शकतात. पक्ष्यांसाठी समुद्रावरून येणारा वाऱ्याचा वेग एक कारण असू शकतं, ज्यामुळे त्यांना तिथे उडणं जमत नसेल. ओके. आणि विमानांच्या बाबतीत मंदिरावर जे नीलचक्र आहे, अष्टधातूंचं चक्र, ते कदाचित वायरलेस कम्युनिकेशनमध्ये अडथळा आणत असेल. त्यामुळे विमानं तो मार्ग टाळतात, असं एक लॉजिक दिलं जातं. अच्छा. म्हणजे काही वैज्ञानिक शक्यता पण आहे त्यात. आता येऊया महाप्रसादाकडे. तो कधीच कमी पडत नाही आणि वाया जात नाही. हे तर जगन्नाथपुरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणावं तर. रोज हजारो लाखो भाविक येतात, पण प्रसाद कधी कमी पडल्याचं ऐकिवात नाही. आणि वायाही जात नाही. आणि प्रसाद बनवण्याची पद्धत पण अनोखी आहे. एकावर एक 7 मातीची भांडी रचून लाकडाच्या चुलीवर तो शिजवतात. 7 भांडी एकावर एक? हो. आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो. काय सांगताय? हे तर विज्ञानाच्या नियमांच्या उलट झालं की. बरोबर. म्हणूनच तर या गोष्टी रहस्यमय वाटतात. आता रथयात्रेबद्दल बोलूया. एरवी मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश असतो, पण रथयात्रेत सगळे सहभागी होऊ शकतात, हो ना? अगदी. रथयात्रेचं महत्त्व फक्त धार्मिक नाहीये, ते सामाजिक पण आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे मोठे भव्य रथ असतात. नंदीघोष, तालध्वज आणि पद्मध्वज. ते गुंडीच्या मंदिरापर्यंत नेले जातात. आणि ह्या यात्रेत जात, धर्म, पंथ असं काही पाहिलं जात नाही. सगळे एकत्र येतात. आणि ती सालबेगची गोष्ट, ती खूप विशेष वाटली. हो, सालबेग.
तो एक मुस्लिम भक्त होता जगन्नाथाचा. आणि त्याच्यासाठी आजही शेकडो वर्षानंतरही जगन्नाथाचा रथ त्याच्या कबरीजवळ क्षणभर थांबतो. खरंच? आजही? हो, आजही ही परंपरा पाळली जाते. हे दाखवतं की जगन्नाथ संस्कृती किती सर्वसमावेशक आहे. श्रद्धा ही जात धर्माच्या पलीकडची आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि या मंदिराच्या इतिहासात मराठ्यांचा पण काही संबंध आहे असं कळलं? हो आहे. अप्रत्यक्षपणे का होईना, पण मराठ्यांमुळे मंदिराचं रक्षण झालं असं म्हणता येईल. औरंगजेब दक्षिणेत मराठ्यांशी लढण्यात इतका गुंतला होता की त्याचे लक्ष पुरीकडे गेलं नाही. अच्छा. त्यामुळे मंदिर मोठ्या विध्वंसातून वाचलं. आणि नंतर पेशव्यांच्या काळात नागपूरकर रघुजी भोसले यांनी बंगालच्या नवाबाकडून ओडिशा जिंकून घेतला आणि मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला. ओके. त्यांच्या आई होत्या चिमाबाई म्हणून. त्यांनीच मोहनभोग नावाचा जो खास प्रसाद असतो त्याची परंपरा सुरू केली. म्हणजे मराठ्यांनी पण हातभार लावला या परंपरेत? हो, नक्कीच. तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर असं वाटतंय की जगन्नाथपुरी म्हणजे श्रद्धा, रहस्य, काही वैज्ञानिक शक्यता आणि इतिहास या सगळ्याचं एक अजब मिश्रण आहे. अगदी बरोबर. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का? कोणता? की एखादं स्थान इतकं पवित्र, इतकं रहस्यमय कसं बनतं? या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथा, लोकांची अतूट श्रद्धा, तिथे घडलेल्या ऐतिहासिक घटना, कदाचित काही न उलगडलेल्या नैसर्गिक कोडी, या सगळ्याचा एकत्रित परिणाम कसा एका जागेला अशी वेगळी अद्वितीय ओळख देतो, हे जगन्नाथपुरीच्या उदाहरणातून खूप स्पष्ट दिसतं. शेवटी श्रद्धेच्या या अफाट सागरामागे नेमकं काय दडले याचा विचार करायला लावणारी ही जागा आहे.